भाजप आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिंदखेडा तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते कामराज रिकामी हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येते. कामराज निकम यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत. यामुळे शिंदखेडा तालुक्यात येणाऱ्या विधानसभेत तुतारी वाजली तर नवल वाटायला नको. नुकताच निकम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेत पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. निकम यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील असंख्य सरपंचांसह हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं भाजपला मोठं खिंडार पडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीत आमदार जयकुमार रावल यांना नेहमी सोपी जाणारी निवडणूक मात्र यंदा कठीण होणार असल्याचं दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामराज निकम आणि आमदार रावल यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा शिंदखेड्यात रंगली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून कामराज निकम हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र आता शिंदखेडा तालुक्यातील आपल्या असंख्य समर्थकांसह कामराज निकम हे मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. निकमांच्या संघटनात्मक कामामुळे शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळणार असून निश्चितच राजकीय समीकरण बदलणार असल्याचं बोललं जात आहे. निकम यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील आणखी किती नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा.